लैंगिक अत्याचार प्रकरण चौकशी समितीने पोलिसांना क्लीन चिट दिलेली आहे। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली अशी अहवालामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता आणि हा अहवाल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? आपल्याला माहिती आहे की अक्षय शिंदेचं जे प्रकरण घडलं होतं त्यानंतर न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची एक सदस्यीय समिती सरकारनं नियुक्त केली होती आणि या सगळ्या विषयामध्ये जी त्यांची प्रथम आलेली होती की अक्षय शिंदे याला मी गाडीतून नेत असताना मुंब्रा बायपासच्या इथे त्याने झडप मारली आणि एपीआय निलेश यांच्यावर त्याने झडप मारल्यानंतर रिव्हॉल्वर घेतलं आणि गोळीबार केली। ती पहिली गोळी त्या एपीआयच्या पायाला लागली आणि याचमुळे स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे त्या गाडीत होते, यांनी गोळीबार केला आणि ज्याच्यामध्ये अत्यंत जवळून गोळी झाल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू झाला। हे खरं तर कॉज ऑफ डेथ। पण ही जी एलिबी होती ही एलिबी खरी आहे की खोटी आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता। न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीनं पोलिसांनी दिलेला जबाब हा ग्राह्य धरलेला आहे आणि याचमुळे या सगळ्यात महत्वाचं जो आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये जे 5 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या सगळ्यांनी फेक एन्काउंटर केलं अशा प्रकारचा जो आरोप आहे त्या आरोपातनं त्यांची मुक्तता झाली आहे आता एवढं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अर्थात याच्यामध्ये 2 कायदेशीर बाबी आहे। न्यायमूर्ती दिलीप भोसलेच्या एक सदस्यीय समितीनं आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे। अहवाल सादर होणं आणि अहवाल स्वीकारणं या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत। अद्यापर्यंत या सादर झालेल्या अहवालावर गृह खात्याकडनं जो नंतरचा अहवाल येतो तो आला नसल्यामुळे या अहवाल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एवढी माहिती आपल्याला निश्चित समजते। येत्या काही दिवसामध्ये या पोलिसांना क्लीन चिट दिल्याचं आयोगाने हे सरकार अधिकृतरित्या जाहीर करेल। याच प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी जी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या कोर्टात ती सुद्धा याचिका त्यांनी मागे घेतली। त्या सुद्धा याचिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्याचमुळे याचा अप्रत्यक्ष फायदा जो आहे तो अक्षय शिंदे हे यांचं एन्काउंटर फेक केलेला आहे असा जो आरोप 5 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे या सगळ्यांना झाला आहे असं म्हणता येईल आपल्याला हे निश्चित। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।